हाय, मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त असे चमचमीत पालकाची भजी कशी बनवायची ते. अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने अगदी हाताखालच्या जिन्नस लागतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बघा एकदम जबरदस्त अशी भजी आपण इथे बनवलेली आहेत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी डाळीचं पीठ, बारीक एकदम डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये घालणार आहे मी जिरे पूड, हळद, लाल तिखट चवीनुसार घालायचं आहे. तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार. आणि आता मी इथे ओवा घेतलेला आहे, तो आपण अशा प्रकारे हातावर क्रश करून घालणार आहोत, जेणेकरून पालकाच्या भजींची टेस्ट ही अगदी जबरदस्त लागते. चवीनुसार मीठ हे ते घालायचं आहे. आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत गरम केलेलं तेल. ज्यामध्ये भजी तुम्ही तळणार आहात तेच गरम तेल येथे घ्यायचं आहे. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे तेल टाकल्याने भजी ही जास्त तेल ओढत नाहीत. आता थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत. घट्ट पातळ बघून मिश्रण पाणी घालायचं आहे. आणखी जरा आपण पाणी यामध्ये घालणार आहोत. मस्त असं मिश्रण करून घेतलेलं आहे. आपण त्यामध्ये घालणार आहोत थोडासा सोडा. बघा इतपत आपल्याला पातळसर ठेवायचं आहे. खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. अशा प्रकारे मी इथे पालकाची पानं घेतलेली आहेत. बघा मस्त अशी कवळी लसलसीत पाने आहेत. आता आपण अशा प्रकारे एक पान घेऊन आपण जे मिश्रण बनवलेलं आहे त्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे. अशाच प्रकारे सर्व भजी ही त्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. तुम्ही बघता आहात, दिसतानाच किती जबरदस्त दिसत आहे आणि खायलाही तसं जबरदस्त टेस्टी लागणार आहे. खूप सोप्या पद्धतीने आहे आणि सध्या पावसाळी वातावरण चालू आहे, त्यामुळे असलं काही मस्त चमचमीत खावंसं वाटतंच. मस्त अशा प्रकारे आपण सर्व भजी ही तळून घ्यायची आहेत. एकदम कुरकुरीत अशी झालेली आहेत. बघा ही मस्त सर्व प्रकारे अशा प्रकारे तळून घेणार आहोत. आता येथे मी घेतलेला आहे हिरवी चटणी आणि भजी हिरव्या चटणी बरोबर अगदी जबरदस्त अफलातून लागणार आहे. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास कमेंट करा आणि शेअरही करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.